सिलेंडर नोंदणी करताना ॲपमध्ये तांत्रिक अडचणींमुळे धुळ्यात ग्राहक त्रस्त आहेत। ॲपमध्ये सुधारणा करण्यासह काळा बाजार त्वरित थांबवण्याचे निर्देश द्या। आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला। काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर चिपळूण नगर परिषदेवर भाजपच्या जिल्हाध्यक्षाचे नाव असलेले वादग्रस्त फलक हटवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे। पालकमंत्री उदय सामंत यांनी भूमिपूजन केलेल्या ठिकाणचे सगळे नामफलक चिपळूण नगर परिषदेनं हटवले। सोलापूर जिल्हा परिषदेत महायुतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी सव्वा वर्ष फॉर्म्युला ठरलाय। अध्यक्षपदासाठी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदासाठी उत्तर सोलापूरचे इंद्रजित पवार यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। आमदार राजेश बकाने यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन मतदारसंघातील ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी आणि मूलभूत सुविधांसाठी निधीची मागणी केली आहे। मंत्री गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत टप्प्याटप्प्याने निधी देण्याचं आश्वासन दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय। मालमत्ता फेरफार प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नव्या डिजिटल प्रणालीचं लोकार्पण करण्यात आलंय। अजित पवारांच्या अपघाताबद्दल स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला। अजितदादांचा दुसरा स्थगन होता, यावरती 1 मिनिट सुद्धा मला बोलू दिलं नाही असा आमदार रोहित पवार यांनी आरोप केला। राज्यात काही ठिकाणी पाऊस झालाय, काही ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पाऊस झालाय। सोलापूर, लातूर येथे पाऊस झालाय। पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे पंचनामे करण्याचे आदेश दिले, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। एकनाथ शिंदे यांचा दौरा खासदार यांना भेटायचा होता, मार्गदर्शन करण्यासाठी होता। त्यानंतर ते पंतप्रधान मोदींना भेटले। त्यामध्ये कोणतंही राजकारण नाही, ऑपरेशन टायगर नाही, असं मंत्री उदय सामंत यांनी विधान केलंय। आधीच मुंबईतील पालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बेचव अन्न मिळतंय, त्यातच न्यूट्रिशन बारमध्ये काचा दगड आढळत असतील तर हे गंभीर आहे। आयुक्तांनी या प्रकरणामध्ये लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेलं पत्र समोर आलंय। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शहांना 6 मार्च रोजी पत्र दिलं होतं। राज्य सरकारकडून सीबीआय चौकशीसाठी पत्र न गेल्याचा रोहित पवार यांनी आरोप केला होता। संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत अखेर भाजपनं बाजी मारली आहे। दोन्ही सेनेनं निवडणुकीवर बहिष्कार टाकला, त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्षपदी भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले। अध्यक्षपदी अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र बाबा जयस्वाल यांची निवड झाली। स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे, त्यावरून कारवाई केलेली आहे। या प्रकरणी सखोल तपास करून कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। सांगली जिल्हा परिषदेतील अध्यक्ष उपाध्यक्षांचं दालन सज्ज झालंय। निवडीची प्रक्रिया डॉक्टर वसंतदादा पाटील सभागृहात होणार असून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना बसवण्यासाठी दालन तयार केलंय। महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल उघडकीस आली आहे। अशोक खरातची अटक ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर एका उच्चभ्रू शोषण रॅकेटचा पर्दाफाश आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलाय। श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। शिवाय दर्शन विचारे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना खरमरीत पत्र लिहिलंय। पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांनाच पक्षात सन्मान मिळत असल्याचं विचारेंनी पत्रातून खंत व्यक्त केली आहे। महसूल खात्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचं महसूल मंत्र्यांकडूनच मान्य करण्यात आलंय। इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा महसूल घोटाळा झालाय, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। अधिवेशन संपण्यापूर्वी दोषींवर कारवाई करू, असं बावनकुळे यांनी आश्वासन दिलंय। छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमध्ये भाजपनं सभापती बसवला। यावेळी ठाकरे गटानं 2 सदस्य गैरहजर ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। याचा बदला घेण्यासाठीच ठाकरे गटानं शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला।
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेनं सहलीला पाठवलेले जिल्हा परिषद सदस्य परतले। जिल्हा परिषद अध्यक्ष निवड होईपर्यंत खबरदारी म्हणून दोन्ही पक्षांनी त्यांना सहलीसाठी पाठवलं होतं।